राम कृष्ण हरी हरी सावळे राम सावळे राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी सावळे राम सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम कृष्ण हरी सावळे सावळे राम कृष्ण हरी सावळे राम सावळे राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली
आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा 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 तो हा माधव माधव बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल रहमन जर करो अब मोरे साई तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई रहमन जर करो मन जर कर अब मोरे साई तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई मन जर कर मैं आंधा हूँ बंदा तुम्हारा मैं आंधा हूँ बंदा तुम्हारा मैं ना जानू 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 अल्लाह इलाही रहमन जर करो रहे
मन जर कर अब मोरे साई तुम बिना नहीं मुझे माम बाप भाई मन जर कर खाली जमाना मैंने गमाया खाली जमाना मैंने गमाया साथ आखिर का 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 यान कोई रह मन जर रहे मन जर कर अब मोरे साई तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई मन जर कर अपने मस्जिदा का झाड़ू गनू है अपने मस्जिद का झाड़ू गनू है मालिक मारे मालिक मारे मालिक मारे मालिक मारे मालिक मारे तुम बाबा साई और है मन जर करो अब मोरे साई तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई मन जर करो सद्गुरु साईनाथ महाराज की जय। क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार तरावया पार भाव सिंधू तरावया पार भाव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत
जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवड संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरुनी राहो नका डोळे दुरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ जाणार सकळ पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज सद्गुरु साईनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीचा व्यवहारे तुका म्हणे इहलोकीचा व्यवहारे नका डोळे दुरे भरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान समचरण सरोजम सान्द्रणीलावधावम जगन निहितपानि मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तारू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे श्री गुरुचरण सरोज रज
निज म्हणू मुकुर सुधारी वर्णवु रघुवर विमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरऊ पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरहु कलेस विकार रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाए परि बचन न जाए राम सिया राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सिया राम जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभो जय जय माखन चोर भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम सुपुच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम नमामि कृष्ण नागरम नमामि कृष्ण नागरम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या यावार करी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग आहे। या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आपल्या पाठीमाग काळ हा क्षणाक्षणाला लागलेला आहे, म्हणून माणसाने क्षणाक्षणाला विचार करावा आणि या भवसिंधूतून पार व्हावं। क्षणोक्षणा हाची करावा विचार। कशासाठी विचार कशासाठी करायचा तर तरावया पार भवसिंधू। आणि जर भवसिंधू जर पार नाही केला तर हा देह जाणार आहे, हा देह नाशिवंत आहे आणि त्यामुळे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। आणि हा संसार सागर जर तरायचा असेल तर त्याच्यासाठी कोणाची तरी संगत करावी लागते, मग ते संत महात्मे असतात, म्हणून त्या संतांच्या संगतीत माणसाने राहावं, त्याची आवड धरावी, संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थी। परमार्थाची तातड करायची आणि संत संगतीची आवड धरायची। तुकाराम महाराज म्हटले, तुम्हाला वाटत असेल की या इहलोकामध्ये आमच्या हातात सत्ता आहे, आमच्याकडे संपत्ती आहे, आमचे मुलं बाळ आहेत, परंतु तुकाराम महाराज म्हणतात बाबा हो, हे सत्ता संपदा आणि संपत्ती हे कोणाच्याच काम येत नसते आणि त्यामुळे याचा धूर याचा मद तुम्ही तुमच्या डोळ्यावर धरू नका। तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, या इहलोकामध्ये या इहलोकाच्या व्यवहारामध्ये याचा मद तुम्ही डोळ्यावर धरू नका। तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे। आजची हे कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली,
ज्या दिवसापासून बाबांनी देह ठेवला, ज्या दिवसापासून बाबांनी देह ठेवला तेव्हापासून चालत आलेला हा उत्सव आहे. 4 दिवसाचा उत्सव असतो, त्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात, परंतु या कोरोना रूपी महामारीमुळे कुठलेच कार्यक्रम संस्थानला या वेळेला ठेवता आले नाही. म्हणून प्रमुख महत्त्वाचे कार्यक्रम कीर्तन असेल, हो, बाबांची पूजा विधी अर्चना, हो, बाबांची मंत्रोपचाराद्वारा बाबांची सेवा, हे महत्त्वाचे कार्यक्रम संस्थांनी हाती घेतलेले आहे. या मृत्यूलोकामध्ये देवही येतो, साधू संतही येतात आणि तुम्ही आम्ही येतो. लक्ष द्या बरं का, देवही येतो. देव या मृत्यूलोकामध्ये येतो, पण त्याला या मृत्यूलोकामध्ये राहता येत नाही. देवाच्या हातात सगळी सत्ता असते, पण त्याला या मृत्यूलोकात राहता येत नाही. कारण येथ नाही उरो आले अवतार, अनेक पामर जीव किती. अनेक अवतार झाले. हो, प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला, श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला, भगवान दत्तात्रेयांचा अवतार झाला, नृसिंह अवतार झाला. हो, असे 24 अवतार आहेत ते या मृत्यूलोकामध्ये होऊन गेले. पण कोणत्याही अवताराला आणि कोणत्याही देवाला या मृत्यूलोकामध्ये थांबता आलं नाही. त्याचं कारणच हे आहे महाराज, की या मृत्यूलोकाचा नियम आहे की इथं जो जन्माला आला त्याला जावंच लागतं. या मृत्यूलोकामध्ये जो आला त्याला जावं लागतं. हो, जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ चला कोई बंधा जंजीर. हो, या ठिकाणी जो जन्माला येतो त्याला जावं लागतं. त्यामुळं हो, या मृत्यूलोकामध्ये येऊन आपण चांगलंच कर्म केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुणीतरी मेल्यानंतर तरी चांगलं म्हणलं पाहिजे. म्हणून देवादिकांनी अवतार घेतला, त्यांनी आपला अवतार कार्य संपवून या मृत्यूलोकामधून निघून गेले. साधू संतही या मृत्यूलोकामध्ये आले, बाबा या मृत्यूलोकामध्ये आले. त्यांनी आपल्याला सत्मार्ग दाखवला, चांगला मार्ग दाखवला. काय मार्ग दाखवला? काय मार्ग दाखवला? बाबांनी परोपकार केला. हो, आज भिक्षा झोळीचा कार्यक्रम आहे. बाबा भिक्षा मागायचे, पण ते कोणासाठी मागायचे? तुमच्या आमच्यासाठी मागायचे. भिक्षा आणून बाबा द्वारकामाईमध्ये भक्तांची अशी लाईन बसवायचे आणि त्या भक्तांना हो जेव घालायचे. याचा अर्थ असा आहे की बाबांनी आपल्याला सांगून दिलेला आहे, भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझे. एखादा भुकेलेला आहे त्याला जेव घालणं, म्हणून आज लाखो भक्त येतात आणि प्रत्येकाला या शिर्डी गावामध्ये, शिर्डी संस्थानमध्ये जेवण मिळतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक देवस्थान आहेत भारतामध्ये, पण सगळ्यांना 10 रुपयामध्ये जेवण मिळन, 20 रुपयामध्ये जेवण मिळन असं नाही महाराज. ते फक्त शिर्डीमध्येच घडू शकतं. म्हणून बाबांनी हे आपल्याला मार्ग दाखवून दिलेले आहेत, त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. हो, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. आपण कोणाच्या तरी काम आलं पाहिजे, त्यालाच माणूस म्हटलं पाहिजे. कारण जो तो आपल्याकरता जो तो कमवलो त्याला माणूस म्हणता येत नाही. दुसऱ्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, दुसऱ्याचं दुःख आपण काहीतरी वाटून घेतलं पाहिजे. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. कोई यहाँ जीता है हंस हंस कर, कोई यहाँ जीता है रो रो कर. गिर कर संभल जाए उसे इंसान कहते हैं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतं. दुःख नाही असा माणूस नाही महाराज या जगामध्ये. लोक दाखवतात आम्ही सुखी आहे.
लोक दाखवतात आम्ही सुखे, पण कोणीच असा या जगामध्ये नाही की त्याला दुःख नाही, जन्म मरण नाही. हे जन्म मरण चुकवायचं आहे. म्हणून